नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप होणार आहे. तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल आणि आपण पात्र जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहोत. तर याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, सन 2024 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 355,9,75,000 रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. असा प्रस्ताव शासन स्तरावर प्रशासनाने सादर केला आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% नुकसानासाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते. यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 541 शेतकऱ्यांना एकूण 2 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. आता राज्य मंत्रिमंडळाने 10 जानेवारी रोजी घेतलेल्या निर्णयाने लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. या 12 जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य शासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. मुरुडमधील या अनुदानास 1,794 शेतकरी पात्र झाले होते. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे. त्यानुसार कोरडवाहूकरिता प्रति हेक्टरी 27,000 रुपये, याशिवाय फळपिकांकरिता 13,600 रुपये, तर बहुवार्षिक फळपिकाकरिता 36,000 रुपये हेक्टरी मदत शासन करते. अनुदान वाटपासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे. आता अनुदान खात्यावर जमा होणार ही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि 10 डिसेंबर रोजी याबाबत निर्णय घेऊन जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी यामुळे शेती पिकाच्या नुकसान झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2,920 कोटी 57,50,000 रुपये मंजूर केले आहेत. यामुळे मुरुड शहरातील उर्वरित 561 शेतकऱ्यांचे 97 लाख रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे. या वर्षात खरीप हंगामात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने 10 डिसेंबर रोजी शासन निर्णय काढला आहे. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही मंडळांमध्ये व इतर तालुक्यामध्ये सोयाबीनसह सोंगणीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांची सोंगणी केलेले सोयाबीन पाण्यामध्ये भिजले होते. तसे भाजीपाला व इतर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. खरीप हंगामातून लागवड खर्चसुद्धा निघाला नव्हता. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्या दरम्यान शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे सुद्धा केले होते. यातून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वगळले आहे. नांदेड जिल्ह्यातील सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 812 कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. हा भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी कृषी मंत्र्यांनी तातडीचे आदेश दिले आहेत. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले होते. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रक्रिया येत आहे. या संदर्भात कृषी विभागाने यादी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली. मात्र 5 महिने झाले तरी अनुदानाची रक्कम खात्यावरती जमा झाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर यासह अन्य तालुक्यांना मोठा पुराचा फटका बसला होता. तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली शहराला मोठा फटका बसला होता. बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी विभाग, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून बाधित गावातील नुकसानाचे पंचनामे तयार करून पाठवले होते.
यानंतर काही शेतकऱ्यांना KYC करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु 6 महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. त्या दरम्यान शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामेसुद्धा केले होते. यातून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वगळले आहे. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती. तर मित्रांनो, आता उर्वरित सर्व शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा वाटप होणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.